श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अशा प्रकारे थांबले बघू शकता आहे ना रिफ्लेक्टरमुळं ना। मला ॲक्च्युली हा माहीत नाही आहे मित्रांनो, जर तुम्हाला कोणाला असा फाईन असेल तर मला सांगा प्लीज, मी काही चुकीचं बोलत असेल तर। जर फास्ट ट्रॅकमध्ये वडाळ्याला पोचलेलो आहे, कारण ईस्टर्न एक्सप्रेसवरनं आपण जात नाही आहे 3 वे। नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। आजच्या आपण नवीन ब्लॉगला सुरुवात करत आहोत। सकाळच्या मित्रांनो आता 9:30 वाजलेले आहेत। बघूया आता आपल्याला कोणते भाडं मिळतंय, काय होतंय। अजून आपल्याला प्रायव्हेटवाल्यांचा पण कॉल आला नाही आणि आत्ताच आपण 10 ते 15 मिनटं झालं नाक्यावर येऊन थांबलेलो आहे। तर आपल्याला बघूया पोर्टरमधून काय वाजतंय का। काल मात्र आपलं टार्गेट पूर्ण झालेलं नाही, मनावासा धंदा झालेला नाही मित्रांनो। आपण वसई विरारला भाडं घेऊन गेलेलो, त्याच्यानंतर आपल्याला काय भाडं वाजलेलं नाही आहे। आपण रात्री 9:30-10 वाजता एमटी आलो मित्रांनो। तिथं 3-4 तास थांबलो, पण काय भाडं वाजलेलं नाही। चला तर मग प्रवास कसा होतोय बघूया। आणि मित्रांनो आपण फक्त धंदा किती झाला ही अमाऊंट सांगायची बंद केलेली आहे, पण भाडी किती मारतोय हे 100% सांगणार आहे मित्रांनो। चला तर मग बघूया, ब्लॉगची सुरुवात करूया। ब्लॉग कसा होतोय काय होतंय ते आज तुम्हाला मी सांगतो मित्रांनो। नमस्कार मित्रांनो, भेटली आपल्याला पहिली बुकिंग। लगेच 11:30 वाजता बुकिंग भेटलेली आहे पहिली। आपली गाडी इथे लावलेली आहे मित्रांनो, आणि पुन्हा एकदा तोच माल तोच दिवस। मंडपाचा माल आहे मित्रांनो, मंडपाचा माल आहे, बघू शकता। अशा प्रकारे पहिली बुकिंग आहे। बुकिंग गाडी पटपट भरूया आणि निघूया इथून मित्रांनो। चला तर मग फायनली मित्रांनो आपण टोल नाक्याला पोचलो। आज ट्रॉफिक भयंकर असं ट्रॉफिक लागलेलं आहे। बघूया आता पोचायला किती वेळ लागतोय आपल्याला, कारण जबरदस्त असं ट्रॉफिक आहे। खूप वेळ गेला मुलुंडला यायला, आपला 1 तास तरी गेला कमीत कमी। चला पटपट पैसे देऊया, निघूया। आपल्या वॉलेटला तर काय पैसे नाही आहे फास्ट ट्रॅक रिचार्जला, त्याच्यामुळे आपल्याला कॅशच द्यावे लागेल। पटकन देऊन निघून जाऊया। मित्रांनो हवालदार कशा प्रकारे थांबले बघू शकता आहे ना रिफ्लेक्टरमुळं ना। पण लायसन तर दाखव, साईडला घेतो, दाखव 2 मिनिटात जा ना। अच्छा साईडला घेतो। हा लायसन दाखव, जा ना 2 मिनिटात। कशाला साईड मध्ये घ्या आणि हे करत बाजूला ये। थोडा पुढे घेतो तिथे पिकअप। आहो पिकअपच्या मागे। फायनली निघालेलो आहे मित्रांनो। आपल्याला फाईन मारतो म्हटलेला तो। फास्ट ट्रॅकच्या वॉलेटला पैसे का ठेवत नाही तू, कॅश का देतो, म्हणून गाडी पकडली। काय कारण आहे का? क्षुल्लक कारणावर नाही। मुलुंडचा टोल नाका हा 75 रुपयाचा आहे 4 व्हीलरसाठी, कमर्शियल व्हेकलला, आणि टोलमधून पण 75 रुपये कट आहेत मित्रांनो। तर काय प्रॉब्लेम आहे? जरी जास्त चार्जेस असेल आणि मी कॅशमध्ये भरत असेल तर काय प्रॉब्लेम आहे यांना? त्याच्यामुळे माझी गाडी पकडलेली मित्रांनो। काही प्रॉब्लेम नाही आहे। 5,000 रुपये फाईन मागत होता, 2,000 रुपये तरी दे। 1 रुपया न देता निघालेलो आहे मित्रांनो आपण। तुम्ही बघितलं असेल, अशी पण आपली फसवणूक होते। बरं मला ॲक्च्युली हा माहीत नाही आहे मित्रांनो, जर तुम्हाला कोणाला असा फाईन असेल तर मला सांगा प्लीज, मी काही चुकीचं बोलत असेल तर। जर फास्ट ट्रॅकमध्ये पैसे नसतील तर आपल्याला पोलिसांचा दंडात्मक कारवाईला सामोरे जावं लागतंय का, हेही तुम्ही सांगा मित्रांनो मला। जर तसं काय असेल तर आपण तेही प्रयत्न करू की फास्ट ट्रॅकमध्ये पैसे ठेवायचे। चला ब्लॉग कंटिन्यू करूया। आत्ताशी मुलुंडला पोचलोय, पोर्टला जायचं आहे आपल्याला। मुंबई पोर्ट, काळाघोड्याला इकडे जायचं आहे। चला मग विक्रोळीला पोचलेलो आहे मित्रांनो। विक्रोळीला समोर कोणाला इमाइन दिसतंय याच्यात बघा, एरोप्लेन विमान उतरताना दिसतंय बघा बिल्डिंगच्या बाजूला मित्रांनो। चला फास्ट, आता ट्रॉफिक नाहीये रोडवरती कुठे।
पुढे बघूया दादर सायनच्या पुढे काय होतंय ते. आता सध्या तरी ट्रॉफिक नाहीये. चला विक्रोळी. तर आपण आता वडाळ्याला आलेलो आहे. वडाळ्याला पोचलेलो आहे कारण ईस्टर्न एक्सप्रेसवरनं आपण जात नाहीये. 3 वेच्या खालून जो रस्ता आहे डायरेक्ट कुलाब्याला निघणारा त्या रोडने चाललेलो आहे मित्रांनो. जो लास्टला डायरेक्ट कोर्टला जातो त्याच रोडने चाललेलो आहे मित्रांनो. जो अटल सेतूला पण रोड जॉईंट होतोय मित्रांनो तोच. चला पटपट जाऊया. इकडून 20 मिनिटं टाईम कमी दाखवत होता कारण तिकडे मस्जिद बंदरवरनं गेलो असतो आपण तर आपल्याला मस्जिद बंदरचं ट्रॉफिक लागलं असतं जे फ्लायओव्हरच्या खालचं. कारण ईदचा महिना पण चालू आहे. ट्रॉफिक जाम असतं तिकडे या टायमाला पण. चला इकडूनच जाऊया पटपट मित्रांनो. 3 वे रोडच्या इथेच वडाळा क्रॉस केल्यानंतर जबरदस्त असं अजमेराचं प्रोजेक्टचं काम चालू आहे. हे अजमेराचं प्रोजेक्ट आहे आणि जबरदस्त असं यांचं काम चालू आहे मित्रांनो. बघू शकताय तुम्ही. हे अजमेराचं सगळं काम आहे. झाडांमुळे दिसत नाहीये पण अजमेराचंच काम आहे हे. त्यांना कोणाला 3 वे वरून आल्यावर वडाळा साईड करून आला तर इथून बघा अटल सेतूसाठी रोड जातोय. हा रोड सरळ अटल सेतूवरून जातोय GNPT पनवेलसाठी. मित्रांनो 250 रुपये टोल आहे आपल्या 4 व्हीलरसाठी. हे सगळं ब्रिजचं जाळं त्यासाठीच बांधलेलं आहे. अटल सेतू समुद्रातून 16 किलोमीटरचा प्रवास आहे. मित्रांनो कशा आहेत उंच 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 बिल्डिंग आहे मुंबईच्या मित्रांनो. हे मुंबईचं साम्राज्य. कशा दिसत आहेत मित्रांनो. बाबा बाबा बघा बाईकवर मित्रांनो. यांना हवालदार नाही काय बोलणार पण आपल्याला मित्रांनो नक्की अडवेल हवालदार. कमी ट्रॉफिकनं जर प्रवास करायचा असेल तर मित्रांनो बघू शकता इथे टोल बूथ उभा केलेला आहे. मुंबई पोर्ट प्राधिकरण टोल बूथ. 40 रुपयाचा टोल आहे मित्रांनो. ऑनलाईन घेत नाही येत पैसे लोक. आणि या पैशाचा आणि फास्ट ट्रॅकचा काही संबंध नाही आहे मित्रांनो. इथं फास्ट ट्रॅकमधून कट होत नाही आहेत पैसे. ते कॅशमध्ये देऊनच जावे लागतात मित्रांनो. कारसाठी वरून 3 वे आहे पूर्ण. त्यांना टोल नाही आहे. 20-22 किलोमीटरचा 3 वे आहे सुसाट. तिथे आपल्याला एंट्री नाही आहे पण आपण खालून खड्ड्यातून प्रवास करायचा पण यांना टोल देऊन जायचा मित्रांनो. चला ठीक आहे पण ट्रॉफिकमधून बाहेर काढते पटकन. जाऊया पटकन. 2 वाजायचा टाईम दाखवतोय. 10 मिनिटात पोचतोय. कस्टमर बी कॉलवर कॉल करतोय. कस्टमरला वाटलं हे कार्पेटचे रोल खाली करायला मी माणसं घेऊन आलोय. त्याला कोण सांगणारी माणसं नाही घेऊन येत. आपण पोर्टरची गाडी असते आपल्याकडे. चला मित्रांनो जबरदस्त अशी ट्रिप आहे आपल्या. टार्गेटचा अर्धा दिवस तर इथंच पूर्ण कंप्लीट होतोय मित्रांनो. चला पटपट जाऊया. लेट व्हायला लागलाय खूप. मित्रांनो आपण जो मटेरियल घेऊन आलेलो आहे ते इथं आतमध्ये जायचं आहे. टायगर गेटच्या आतमध्ये एंट्री करायची आहे मित्रांनो. आतमध्ये मोबाईल अलाव नाही आहे. बघूया काय होत आहे ते. चला निघूया आतमध्ये आता. तर मित्रांनो फायनली 5 वाजले आपल्याला बाहेर यायला आणि आपला चांगलाच वेटिंग टाईम वाढलेला होता. म्हणजे प्रायव्हेट भाडं होतं पण मित्रांनो जे भाडं ठरलेलं होतं त्याच्यापेक्षा मित्रांनो आपण 700 रुपये एक्स्ट्रा घेतलेले आहेत लेट झाला म्हणून. चला तर मग बघूया आता. आपण मुंबई पोर्टला आहे. इथून कुठली बुकिंग भेटते का नाही ते 100% बुकिंग भेटणार. यात तर काय वादच नाही आहे. फक्त थोडं थांबावं लागेल. टाईम लिमिट नाही आहे कधी भेटेल ते पण 100% भेटणार. लोकल भेटो कुठल्याही भेटो पटापट बुकिंग करत राहायचं आहे आपल्याला. चला आपण डिझेल भरून घेऊया पहिलं आणि भाडं आलं तर भाडं उचलूया. चला मग मित्रांनो आपल्याला फायनली एक बुकिंग वाजलेली आहे. लोकल आहे. 1.5 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. चला ती पण उचललेली आहे. पिकअप लोकेशनला जाऊया आणि बघूया काय मटेरियल आहे आणि किती वेळ लावतात भरायला ते. चला तर मग मित्रांनो. कारण मित्रांनो भाडं कोणतंही असू द्या आपल्या डोक्यात फक्त एकच आहे उचलायचं. मस्जिद बंदरला लोकलच वाजतात तिथं जास्त भाडी तर ती पण नाही सोडायची आपल्याला. उचलत राहायचं. चला काय प्रॉब्लेम नाही. मित्रांनो फायनली आपण गाडी इथं लावलेली आहे आणि इथून गाडीतला माल भरायचा आहे आता आपल्याला. चला तर मग पटपट माल भरूया आणि निघूया. 1 किलोमीटर डिस्टन्स आहे मित्रांनो.
मित्रांनो आपण फायनली लोकेशनला पोचलोय. गाडी खाली करायला पण लावलेली आहे, पण आपल्या बरोबर एक प्रॉब्लेम झालेला आहे. इथं भाड्यावर भाडी वाजतील आता आणि ट्रॉफिकमध्ये. आणि मित्रांनो बघू शकताय डिझेल रिझर्ववर लागलेला आहे. आता पहिलं जाऊन आपल्याला डिझेल भरावं लागेल. आपण बघितलंच नव्हता काटा. बघू शकता असा प्रॉब्लेम झालेला आहे. काही चेंजेस वाटते का मित्रांनो चेहऱ्यामध्ये आपल्या? वेळ होता आपल्याकडे खूप काही करून काहीतरी केलं आपण. चला मग पटपट गाडी खाली करायला लावलेली आहे. खाली करतायत मागे गाडी. खाली करून घेऊया आणि कुठलं भाडं भेटते ते बघूया. चला तर मित्रांनो नमस्कार. आपण मस्जिद बंदरला होतो मित्रांनो, आणि आपल्याला पुन्हा एकदा एक बुकिंग आलेली आहे मित्रांनो नारपोलीची. पण ती बुकिंग कुठून भरायची आहे माहिती आहे का मित्रांनो? बुकिंग कुठून भरायची आहे माहिती आहे का मित्रांनो? ताजलँड हॉटेल. चला तर मग जाऊया ताजलँड हॉटेलला. पटपट जाऊया मित्रांनो, कस्टमरने लवकर यायला सांगितलं. चला मग जाऊया पटपट. मित्रांनो रिटर्नचं भाडं आपल्याला नारपोली भिवंडीचंच वाजलेलं आहे. तर आपण आता मस्जिद बंदरला जे फ्लायओव्हरच्या खाली आहे, पण ईद असल्यामुळे आणि त्यांचे उपवास सोडायचा टाईम झालेला आहे सगळं, त्याच्यामुळे मस्जिद बंदर सगळं लाईटिंगने वगैरे फुललेलं आहे मित्रांनो. जबरदस्त अशी लाईटिंग वगैरे लावून. आणि ट्रॉफिक बघाल तर विचारूच नका, जबरदस्त असं ट्रॉफिक आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता मित्रांनो, जिकडे बघाल तिकडे सगळे मोमेडियन आणि मुस्लिम लोकच दिसत आहेत, कारण हे मस्जिद बंदर आहे आणि फक्त हे इथंच होऊ शकतं. ट्रिपल सीट म्हणा, बिना हेल्मेट म्हणा, मुंबईमध्ये गाड्या चालवणं हे इथंच घडू शकतो, इथंच घडू शकतं. बघू शकता मित्रांनो तुम्ही, जबरदस्त असं सीन आहे. चला पटपट निघूया आपण आणि भिवंडीला जाऊया. इथून बघू शकता मित्रांनो 11:18 झालेले आहेत. आत्ताशी मी मुलुंड टोल नाक्याला पोचलेलो आहे. भयंकर असं ट्रॉफिक लागलेलं आहे मित्रांनो, काय करावं समजत नाही. उद्याच्या भाड्यासाठी आपल्याला एक गुड न्यूज आहे. खूप मोठं भाडं आहे. मुंबईत कमीत कमी 12 ते 15 डिलिव्हरी द्यायची आहेत, त्या हिशोबानेच भाडं आहे. आता काय होतंय, कधी पोचतोय ते पण बघूया. चला बघ आता. आत्ताशी आपण बोलून टोल नाका क्रॉस केलेला आहे, पण ट्रॉफिक खूप आहे मित्रांनो. जे आपल्याला पोर्टवरून बुकिंग भेटलेली होती ती ही बुकिंग आहे मित्रांनो. चला तर मग पटपट खाली करूया आणि निघूया मित्रांनो. इथे भिवंडीला घेऊन आलेलो हा माल, मंडपाचा माल आहे. ताजलँडवरून माल घेऊन आलेलो हा. चला मग पटपट खाली करूया आणि निघूया मित्रांनो. आता वाजलेले आहेत 1. आपल्याला भाडं सोडायला वाजली 1
आपण 3 भाडी मारलेले आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे टार्गेटपेक्षा पण खूप पुढे गेलेलो आहे. आज खूप चांगल्या प्रकारे धंदा झालेला आहे. आपण फक्त डिझेल भरलेलं आहे, 1000 रुपयाचं डिझेल भरलेलं आहे. 1000 रुपयाच्या डिझेलवरती खूप चांगला धंदा केलेला आहे आपण. खूप चांगला म्हणजे 5000चा आकडा पण क्रॉस केलेला आहे आपण. खूप चांगला धंदा झालेला आहे, काही प्रॉब्लेम नाही. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मित्रांनो. पण तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही प्लीज मित्रांनो लाईक करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा मित्रांनो. काही चुकी असतील तर व्हिडिओमध्ये ते कमेंट करून पण सांगा मला. चला तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट ब्लॉगमध्ये.